नमस्कार, गुड मॉर्निंग. आलोय परत एकदा घेऊन सोनवणे फूड ब्लॉग. चला हे ऐक. गुड मॉर्निंग फ्रेंड. तर 3-4 दिवसापूर्वी इथे एक बिल्डिंगचा स्लॅब कोसळला होता. तर ते 7 कुटुंब होते. तर त्या 7 जणांना इथे स्थलांतर केलेलं आहे. इकडे ती समोर बारकी बिल्डिंग दिसते ना तिथे. तर त्यांच्या जेवणाची सोय सगळी आपल्यावर आहे आणि आपण त्यांना जेवण, नाश्ता, सकाळी चहा बिस्किट, दुपारी जेवण आणि रात्री जेवण देते. तर आता दाखवेल तुम्हाला. आणि गॅसचा प्रॉब्लेम आहे तर जेवण आपण सगळं चुलीवर बनवतो. तर दाखवेल मी तुम्हाला पुढचं कसं आपण करतोय. आणि तिथे पण घेऊन जाईल तुम्हाला, दाखवेल मी. चहा होते, बिस्किट आपण घेऊन आलेलो आहे बाहेरून. काय जेवण बनवणार आहे आज? चण्याची भाजी, डाळ भात, लोणचं. चण्याची भाजी, डाळ भात आणि लोणचं ते आपण त्यांना देणार आहे. चला आलोय. ज्यांना इथे स्थलांतर केलेलं आहे बिल्डिंगचा स्लॅब कोसळल्यामुळे. चहा बिस्किट आपण ठेवलेली आहे. काल जेवण होतं का? बरोबर होतं काल? हाँ, दूसरी जगह से हम लोग नहीं थे ना, अरेंजमेंट करके भेजा था. ऐ चला आलेलो आहे. जेवण ठेवलेलं इथे, बघून घ्या. छोलेची भाजी, डाळ भात, पापड, तुम्ही काय करतात इकडे? तुमच्याबरोबर घेऊन आलो हां, हेल्पर म्हणून. चमचे विसरलो होतो. जेवण दिलं पण चमचे राहून गेले. तर चमचे देऊन टाकतो आणि मग मी पण फ्री. चला आलेलो आहे त्यांना जेवण देऊन परत एकदा कॅन्टीनला. चला झालं, जेवण देऊन आलोय. आता हे उरलेलं आहे जेवण. अरे ते तिकडे सापडला होता, खाली पडलेला होता म्हणून घेऊन आलो. वादळ वारा सुटलेला आहे पूर्ण. एवढा वादळ, खूपच भयंकर. एवढा वारा सुटलाय. आलो एकदा परत घेऊन. बेत चालू आहे आता व्हेज पुलावचा. दाखवतो तुम्हाला, थांबा. इथे व्हेज पुलावचा बेत आहे, तो पण चुलीवरचा. गॅसची टंचाई आहे म्हणून बाहेरून बावरची मागवले आम्ही. हा सिद्धेश मरगळे आणि तो हेमंत जाधव, तो हेल्पर, आणि हा बावरची. 7 किलोचा व्हेज पुलाव बनवायचा आहे. व्हेज बिर्याणी ना.
सगळं व्हेजिटेबल उकळायला ठेवलेलं आहे. कांदा झालाय चॉप करून. तो हेल्पर बघा कुठे गेला हो मरगळे. हेल्पर कुठे गेला बघ. दाखवेल तुम्हाला अजून पुढे. व्हेज पुलावची तयारी झालेली आहे. आमचे इंटरनॅशनल बावर्ची आहे. कुठपर्यंत आली आहे होईल बिर्याणी. आणि आमचा एक हेल्पर आहे तो तिथे लाकडं तोडतोय. तो दिसणार नाही. बघा वहिनी बस होण्यामध्ये आहे. हे आमच्या मॅडम. मॅडम बघा काय बोलतो? शिजली का नाही बघा. हो सरका ते काढा. ते काढा बाहेर तुम्ही. अरे हा बांबू एक एक बांबू तोडून आणतोय. कधी कोंबडी चोरी कोण खाल्ली नाही का तुम्ही? बांबू चोरले ना गोरेगाव आमचं फरक नाही व्हायचं. आता वाजलेले 7:30. तर आता झालेत 7:30 आणि जीवदानी आईचा बघा केवढा मस्त आहे. आरती चालू आहे. आरतीचा आवाज येतोय. सुंदर अशी चित्र दिसत आहे. जीवदानी मंदिर. याला जीवदानगड म्हणून असे बोललं जातं. आवाज येत असेल तुम्हाला ऐकायला आरतीचा. आणि ती आपली कॅन्टीन. आणि जे स्लॅब कोसळला होता बिल्डिंगचा त्या लोकांना त्या बिल्डिंगमध्ये तिथे स्थलांतर केलेलं आहे तिथे. तर तिथे आपल्याला ही बिर्याणी व्हेज पुलाव आपल्याला पोचवायचा आहे. आणि हे आमचा पिल्या. चल विल्या. चला जाऊया आता कॅन्टीनला. हा बघा जाऊया कॅन्टीनला लगेच फटाफट. जीवदानी मंदिर. जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी एक मोठं क्रिकेटचं ग्राउंड आहे. क्लिअर नाही दिसत आहे कारण फ्लॅश मारलाय म्हणून. ओके एवढा धुक एवढी आग. आत्ता शिजायला लागला बघा असा आवाज आत्ता यायला लागला. हा आमचा बघीरा. हे बघीरा इकडे. बघीरा हा आमचा बघीरा. हा बघा इकडे. हा आमचा बघीरा. चला झालं का. चला व्हेज पुलाव आपला तयार झालेला आहे. आणि हे आमचे लेबर काय हेल्पर तेच झालं. हेल्पर लेबर सेमच झालं. भरायला सुरुवात केलेली आहे. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. व्यवस्थित भरा. खाली पाडू नका. पगार कापला जाईल. हो तुमच्यापेक्षा अगोदर मला माहिती आहे पगार कापला गेला नाही पाहिजे. पहिलेच मेहनत करतोय. जास्त दाबायचं नाही म्हणजे चिकट नाही होणार. आलेलो एकदा परत आपण घरी. दमून थकून आलेलो आहे. आता जस्ट आलो आहे बसलो आहे. व्हेज पुलाव त्यांना देऊन आलेलो आहे.
आता ते थोड्या वेळाने जेवतील. उद्या सकाळी भांडे घ्यायला जायचं आहे. रिया मॅडम आमच्या बोला काय बोलणार. आमचा पुलाव कसा वाटला बघून ते कमेंट करा आणि कसं आम्ही बनवते तसे कमेंट पण टाकत जावा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. लवकरात लवकर आमचे वाढू द्या, व्ह्यूज वाढू द्या, कमेंट पण वाढू द्या. आणि ही आमची मुलगी परी नुसती खात राहते, नुसती वडापाव खात राहते. म्हणून तर वजन वाढलं. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगला. बाय.